त्याला हे घरचं धुणं दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठीच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवावं लागेल. पार पार कंबरड मोडून जाईल त्याच. आणि शिवाय पक्षामध्ये तुझा रुबाब केवढा वाढेल. वाढेल, वाढलाय. या नरसिंहाला 4 खांद्यावर जाताना पाहायचंय मला. त्याच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलेलं पाहायचंय मला. माझ्या कपाळाचं कुंकू त्याने पुसलं ना. Wish you a many, many, many happy returns of the day. हा, थँक्यू व्हेरी मच. आपल्या सौभाग्यवतींचे प्रताप वाचा. मला यातलं खरंच काहीही माहित नाहीये. मग आता या पुढचं तू बोलणार आहेस तिच्याशी का मी बोलू? नाही दादा, तूच बोल. ती ह्याला थोडीच भीक घालते. परशु, मी फक्त त्यांना भेटायला गेले होते. त्यांचे आणि आपले शत्रुत्वाचे संबंध आहेत हे माहिती असून सुद्धा त्यांचे शत्रुत्वाचे संबंध भाऊजींशी आहेत, आपल्याशी नाही. आणि या फोटोशीही माझा काहीच संबंध नाहीये. अहिल्या, तरीही तिच्या गळ्यात गळे घालून फोटो काढायला तुला लाज नाही वाटली? अरे काय ग, तुला आमदारकीचा इतका सोस आहे म्हणून विधान परिषदेवर घेत होतो ना तुला. भीक म्हणून फेकलेली आमदारकी नकोय मला. मी माझी समर्थ आहे. काय म्हणालीस? तू समर्थ आहेस? आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, चालती हो. आजपर्यंत मी फेकलेल्या भिकेवरच जगतेस. इतके दिवस तुमच्या वागण्या बोलण्यातून हे उपकार दिसतच होते. आणि हे बघा हिल्या, मी तुला शेवटचं सांगतोय, त्या बाईशी संबंध थांबव. नाही थांबवले तर माझ्या प्रतिस्पर्ध्यांचं काय होतं हे विरोधकांना जाऊन विचार. सुरुवात होण्याआधीच संपलीस कधी कळणार सुद्धा नाही तुला. ती बाई एवढा हात दोन माग का लागली दादाच्या? हर्षू शेठ, आज तुमच्या राजकीय शाळेचा पहिला दिवस, म्हणजे पहिलीचा वर्ग. तुम्ही एकदम 10वीचा पेपर का हातात घेताय? चुकलं गुरुजी. आता काय उठाभाषा काढू का? नाही, त्यापेक्षा प्रश्न कमी विचारा. एक प्रश्न आहे. अजून आहेच का? अहो शेवटचा हो, लास्ट अँड बेस्ट. त्या सरतापीबाईचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? का तुम्हाला पण त्यांची पार्टी जॉईन करायची आहे का? हे फोन करून ठूस द्यायची तिला. तिला सांगणार आहे, बाई तू आतापर्यंत मला दादासारख्या प्रभू रामचंद्राला भेटली असती, पण आता तुझ्यासारख्या शूरपणखेचं नाक कापायला एक लक्ष्मण राजकारणामध्ये आलेला आहे. त्या सरतापे बाईला तुम्ही शूरपणखा म्हणाला तिथपर्यंत ठीक आहे, पण बोलता बोलता तुम्ही स्वतःला लक्ष्मण म्हणालात, हे योग्य नाही. तिचा नंबर द्या, मग दाखवतो मी लक्ष्मण आहे का आणि कोण आहे ते. काय परशु शेठ, त्या बाईकडे तुमच्यासारखे 10-15 परशु कामाला आहेत. तुझं काहीही चुकलेलं नाही. तुम्हाला खरंच असं वाटतंय? मला खरंच असं वाटतंय. आज पहिल्यांदाच दादा चुकला. हे सकाळपर्यंत ठीक होते, आता असे त्रासल्यासारखे का दिसतंय? आता कळलं का त्रासलेत? आत्याबाई हे काय? हे बाई, आता तू आणखी प्रश्न विचारून माझ्या डोक्याचा ताप वाढवू नकोस. जाऊ दे ना जानकी, तू नको उगाच या भानगडीत पडूस. घरातून हाकलून द्यायची धमकी दिलीये मला. तुझ्या राजकीय कारकिर्दीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्या विरुद्ध घडणारी प्रत्येक गोष्ट मी पेपरात छापून आणेन. आणि त्यांनी मला खरंच हाकलून दिले तर? माहेरी निघून जा, नाही तर माझ्याकडे ये. मी सगळं अगदी व्यवस्थित करीन तुझं. नाही म्हणजे अगदीच अशी वेळ नाही येणार, पण माझं तिकीट कधी जाहीर होणार? लवकरात लवकर.